श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या पितृपक्ष हा सुरू आहे आणि हा पितृपक्ष 21 सप्टेंबर रोजी रविवारी सर्व पितृ अमावस्येपर्यंत असणार आहे. संपूर्ण पितृपक्ष हा आपल्या पितरांच्या सेवेसाठी समर्पित आहे. पितृपक्षामध्ये आपण सर्वजण आपल्या पितरांचे, आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा करत असतो. पितृपक्षाचा काळ हा 15 दिवसांचा असतो. आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि या पितृपक्षामध्ये आपण सर्वजण आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध हे करत असतो. त्यांच्या नावाने आपण या पितृपक्षामध्ये दानधर्म करत असतो. त्याचप्रमाणे पिंडदान, तर्पण इत्यादी कार्यसुद्धा आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना मोक्ष लाभावा, त्यांना सद्गती मिळावी, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा, आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट व्हावे यासाठी करत असतो. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध करणं, त्यांच्या नावाने दानधर्म करणं, तर्पण करणं, पिंडदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. ही सर्व कार्य आपण जर केली या पितृपक्षामध्ये तर आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात. आणि त्यांच्या या आशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व समस्या, संकट, अडचणी, दुःख हे दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. आपल्या पितरांच्या आशीर्वादानेच आपला संसार हा सुखाचा होतो. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्या पृथ्वीतलावर येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंशज हा माझी सेवा करत आहे की नाही. आणि आपण जर या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा केली तर यामुळे आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्यावर प्रसन्न होऊन, तृप्त होऊन ते आपल्या जगामध्ये परत जातात. आणि जाताना ते आपल्याला भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देऊन जातात. या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी पिंडदान करणं, पितृतर्पण करणं, पितृपूजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ही सर्व कार्य अतिशय पुण्यदायी मानली जातात. ज्या व्यक्ती या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं, आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचं पूजन करतात आणि त्यांचं तिथीनुसार श्राद्ध करतात त्या सर्व व्यक्तींना पितृदोषापासून मुक्ती मिळते. आणि त्यांचे जे काही पूर्वज असतात, जे काही पितर असतात तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्षसुद्धा प्राप्त होतो. या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा करण्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. पितृपक्षामध्ये पितरांच्या सेवेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे केल्याने आपल्या घराला जो काही खडतर प्रखर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होत असतो आणि आपल्या संपूर्ण घराची प्रगती होते. पितृदोषापासून आपली सुटका होते. आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये असाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेला प्रखर पितृदोष हा दूर होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला या पितृपक्षामध्ये जोवर पितृपक्ष सुरू आहे तोवर एकदा तरी करायचाच आहे. पितृपक्षाच्या या काळामध्ये एकदा तरी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून प्रखर पितृदोष हा आपला नष्ट होईल आणि आपल्याला पिंडदान केल्याचे पुण्य मिळेल. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, तुळशीला कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला या पितृपक्षामध्ये तुळशीच्या रूपाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. या पितृपक्षामध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आपण जर तुळशीच्या रूपाला, तुळशी मातेला अर्पण केली तर यामुळे आपल्याला असलेला कितीही खडतर प्रखर पितृदोष नष्ट होईल. पितृपक्षात हा उपाय केल्याने तुमचे पितर हे तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमच्या जीवनामधील सर्व संकट, समस्या, अडचणी, दुःख, दारिद्र्य हे नष्ट होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही आता उरलेला जेवढाही पितृपक्ष आहे तर त्या पितृपक्षामध्ये अगदी रोज केला तर अतिशय उत्तम. नाहीतर अगदी रोज करणं जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही एक दिवस तरी हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये नक्की करा. या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपले पितर हे आपल्याला भेटण्यासाठी या पृथ्वीवर येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची भरभरून सेवा करून त्यांची भरभरून आशीर्वाद हे प्राप्त करून घ्यायचे असतात. आणि तसंच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्याला करायचे असतात. आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला तुळशीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या घराला जर प्रखर खडतर पितृदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकट, अडचणी या वारंवार येतच असतात. खूप अडचणींचा सामना हा आपल्याला करावा लागतो आणि वारंवार आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना करावा लागत असताना आपल्याला हे लक्षात येत नाही की
आपल्या घरामध्ये खडतर प्रखर पितृदोष आहे आणि त्यामुळेच आपल्याला या वारंवार अडचणींचा सामना हा करावा लागत आहे। जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात तेव्हा आपण खूप देवदेव करतो, खूप देवपूजा करतो, वेगवेगळी पारायणं करतो। पण जर आपल्या घराला पितृदोष हा जर लागलेला असेल तर खूप देवपूजा करून किंवा पारायणं करूनसुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही। कारण आपले पितृ हे आपल्यावर नाराज असतात आणि जेव्हा आपले पितृ हे आपल्यावर नाराज असतील तर तेव्हा खूप देवपूजा करूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही। आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न असल्याशिवाय आणि आपल्या पितरांचा आपल्यावर आशीर्वाद असल्याशिवाय देवांचाही आशीर्वाद हा आपल्याला मिळत नाही। एक वेळेस आपण आपल्या देवांचं स्मरण नाही केलं तरीही आपले देव हे आपल्याला माफ करतील, पण जर आपण आपल्या पूर्वजांचं, आपल्या पितरांचं स्मरण नाही केलं तर आपले पितृ हे आपल्याला माफ करत नाहीत, ते आपल्यावर नाराज होतात। आणि म्हणूनच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्ये असे छोटे छोटे काही सोपे उपाय करायचे असतात। आणि पितृपक्षामध्ये असे छोटे छोटे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेला प्रखर पितृदोष हा कमी होतो। प्रखर पितृदोष हा जर आपल्या घराला लागलेला असेल तर आपल्या घराची प्रगती खुंटते, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, खूप कष्ट करून खूप मेहनत घेऊनसुद्धा हवी तशी प्रगती आपली होत नाही। आपल्या संपूर्ण घराला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो। कधीकधी खूप कष्ट करून मेहनत करूनसुद्धा हवी तशी अर्थप्राप्ती होत नाही किंवा आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कधीकधी ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये सुखशांतीचा अभाव हा असतो, घरामध्ये सततचं आजारपण असतं। त्याचप्रमाणे घरातील लोकांमध्ये कायम सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असतात। आणि तसंच घरामध्ये विवाहयोग्य मुलगा मुलगी आहेत पण त्यांचा विवाह हा जुळून येत नाही आहे किंवा विवाह जरी जुळला तरीसुद्धा तो अचानक मोडतो किंवा कधीकधी विवाह होऊनसुद्धा तो घटस्फोटापर्यंत जातो। आणि त्याचप्रमाणे पितृदोषामुळे विवाह झालेल्या दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांचा वंश हा वाढत नाही। त्याचप्रमाणे आपल्या घरातील मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये किंवा करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात। तर ही जी काही सर्व लक्षणं आहेत तर ती सर्व लक्षणं पितृदोषाचीच आहेत। आपल्या आयुष्यामध्ये ही सर्व संकट, या सर्व समस्या पितृदोषामुळेच निर्माण होत असतात। आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी, पितृदोषाचा त्रास हा नष्ट होण्यासाठीच पितृपक्षामध्ये आपल्याला हा एक तुळशी मातेचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि तुळशीची सेवा करायची आहे। पितृपक्षामध्ये तुळशी मातेची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे। तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती आहे। तुळशीला देवी मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे। तुळशीच्या रोपामध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास आहे असं म्हटलं जातं आणि तुळस ही श्रीहरी विष्णूंना सुद्धा अत्यंत प्रिय आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटं का असेना तुळशीचं रोप हे असतंच। तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण हे तयार होत असतं। तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये असल्याने आणि तुळशी मातेची नित्य नियमानं दररोज सकाळ संध्याकाळ पूजा केल्यामुळे, तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने आणि दिवा अगरबत्ती तुळशी मातेजवळ लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही येत असते। आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहतो आणि आपलं दारिद्र्य हे दूर होतं। तर इतकं महत्त्व हे तुळशीच्या रोपाचं आहे आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाला आपल्याला पितृपक्षामध्ये ही एक वस्तू अर्पण करायची आहे। आणि या पितृपक्षात ही एक वस्तू तुळशीच्या रोपाला अर्पण केल्यामुळे तुम्हाला पिंडदान केल्याचं पुण्यसुद्धा मिळेल। संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा करायची आहे, तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला जरूर लावायचा आहे। आणि जेव्हा आपण तुळशी मातेला सकाळी जल अर्पण करू तर तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत आणि असे हे काळे तीळ मिश्रित जल आपल्याला तुळशीच्या रोपाला पितृपक्षामध्ये रोज टाकायचं आहे। काळ्या तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंपासून झालेली आहे आणि तुळस ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही अत्यंत प्रिय आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काळ्या तिळांचा वापर हा करत असतो त्यांच्या पूजेमध्ये आणि म्हणूनच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच असे हे काळे तीळ मिश्रित जल आपल्याला तुळशीच्या रोपाला पितृपक्षामध्ये रोज सकाळी अर्पण करायचं आहे। असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल। आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला तुळशीच्या रोपाला असे काळे जल मिश्रित पाणी हे जरूर अर्पण करायचे आहेत। पितृपक्षामध्ये अगदी दररोज नाही जमलं तरी निदान तुम्ही एक दिवस तरी हा उपाय नक्की करा। असं हे जल तुळशीच्या रोपाला एक दिवस तरी नक्की अर्पण करा। आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटीशी स्टीलची किंवा तांब्याची वाटी ही आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये थोडंसं 1-2 चमचे गंगाजल हे आपल्याला टाकायचं आहे। ही वाटी आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायची आहे।
हे गंगाजल आपल्याला तुळशीच्या रोपाला तुळशीच्या मुळांशी टाकायचं नाही तर त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला ओम नमो पितृदेवताय नमः या मंत्राचा हात जोडून 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर आपल्या पितरांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि त्यांना प्रसन्न होण्यासाठी विनंती करायची आहे. आणि त्यानंतर तुळशीच्या रोपाभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुळशीच्या रोपापाशी जी आपण वाटी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जे गंगाजल आपण टाकलेलं आहे तर ती वाटी आपल्याला उचलून घ्यायची आहे. आणि एक तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे. आणि या वाटीतलं संपूर्ण गंगाजल हे आपल्याला त्या तुळशीपत्राने आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये शिंपडायचं आहे. आणि तसंच तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरही हे गंगाजल तुम्हाला थोडं थोडं शिंपडायचं आहे किंवा त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही 1-1, 2-2 थेंब हे गंगाजल टाकू शकता. असं केल्याने काय होईल की तुमच्या घरामध्ये हे गंगाजल तुम्ही जेव्हा शिंपडाल तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेला वास्तुदोष सुद्धा नष्ट होईल. तर याप्रमाणे अत्यंत असा हा प्रभावी तुळशीचा रोपाचा उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचा आहे. आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये असलेला प्रखर पितृदोष नष्ट होतो. आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. तसंच हा उपाय केल्याने आपल्याला पिंडदान केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही या पितृपक्षामध्ये एकदा तरी नक्की करा. आणि हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. फक्त मासिक धर्म असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि सूतक असेल तेव्हासुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मासिक धर्म जर महिलांना असेल तर तुम्ही इतरांकडून हा उपाय करून घ्या. घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.